राज्याचे पोलीस महासंचालक असतील यांना भेटून आम्ही आमच्या मागण्यांचं निवेदन, साखर आयुक्त असतील या सगळ्यांना निवेदन दिलं आहे आणि याचं कुठं तर आता कायद्यामध्ये रूपांतर व्हायला लागलंय। पण कायद्यामध्ये रूपांतर होत असताना वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी सुद्धा त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे। खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासन आणि साखर कारखानदारांनी ही आमचे पैसे वसूल करून देण्याची जबाबदारी होती आणि ऊस वाहतूक शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्या मधला दुवा म्हणून हा ऊस वाहतूकदार याच्यामध्ये आहे। परंतु कायद्यामध्ये ऊस वाहतूकदारांना कुठेही त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं नव्हतं आणि आता समाविष्ट होताना खऱ्या अर्थानं हे आमच्या सर्व संघटनांचं यश दिसतंय। त्याच्यामध्ये माजी खासदार राजू शेट्टी साहेब असतील यांनी सातत्यपूर्ण पृथ्वीराज भाई यांनी केलं मार्गदर्शन असेल त्याच्यामध्ये हा लढा आम्ही रेटतोय आणि या लढ्याला यश येते। परंतु येणाऱ्या काळामध्ये ही ऊस वाहतूक संघटना स्वस्थ न बसता आम्ही यशवंतराव चव्हाण साहेब जे महाराष्ट्राचे शिल्पकार होते, त्या ज्यांनी महाराष्ट्र घडवला, तसंच माझ्या ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांच्या, ऊस वाहतूकदार, तोडणी वाहतूकदारांना सुद्धा न्याय यांच्या माध्यमातून मिळाला पाहिजे ही मागणी घेऊन आज आम्ही या प्रीतिसंगमावरती यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळावरती आलेलो आहोत। आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यामधील सर्व शेतकरी संघटना आणि ऊस वाहतूकदार संघटना आम्ही एकत्रित येऊन आज महाराष्ट्राचे जनक आणि विशेषतः सहकाराचे जनक देशातल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधीला अभिवादन करून आज आम्ही इथं बैठक घेतली की ऊस वाहतूकदारांचा जो आम्ही लढा गेल्या 3-4 वर्षापासून सर्व संघटनांनी आपापल्या स्तरावर चालू केला होता, आता आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन हा लढा पुढे न्यायचा आहे आणि या लढ्याला